नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 जानेवारी 2024 सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये कितीनी घट झाली आहे, गेल्या 8 दिवसामध्ये उजनी धरणाची मायनस पातळी कितीने घटलेली आहे. आपलं उजनी धरण 21 तारखेला मायनसमध्ये गेलेलं आहे. त्यानंतर आज 28 तारीख, गेल्या 7 दिवसामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी कितीने घटलेली आहे. त्याचबरोबर उजनी धरणातून सोडण्यात येणारा कोणता विसर्ग बंद आहे आणि कोणता वाढवलेला आहे याचा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 490.730 दशलक्ष मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1744.39 दशलक्ष घनमीटर अर्थात 61.7 TMC. तर उपयुक्त साठा आता राहिलेला नाही. मायनस साठ्यामधील 58.42 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी संपलेलं आहे. म्हणजे जवळपास 2.6 TMC पाणी हे मायनस साठ्यातलं संपलेलं आहे. तर आता टक्केवारी ही -3.85% एवढीपर्यंत आलेली आहे. म्हणजे गेले 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये 21 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत 3.85% पाणी उजनीचं संपलेलं आहे. सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचन, दहेगाव उपसा सिंचन या योजना बंद केलेल्या आहेत. गेले 3-4 महिन्यापासून चालू असलेल्या योजना आता बंद करण्यात आलेल्या आहेत. तर सध्याला बोगद्यातून 290 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि कालव्यामधून जो विसर्ग 2400 क्युसेकचा होता तो काल 100ने वाढवून आज तो 2500 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. उजनीतून कालव्याला सोडण्यात येणारं पाणी हे 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत राहील असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु काही यामध्ये चेंज होऊ शकतो, कारण आता त्यानंतर उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडता येणार नाही. खरं तर आता सध्याला कालव्याबरोबरच बोगद्यालाही पाणी वाढवणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. कदाचित बोगद्यावरील शेतकऱ्याची मागणी तीव्र नसल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा माझा अंदाज आहे. परंतु आता शेवटचंच पाणी बोगद्याला राहील, तसंच कॅनलला बी शेवटचं राहील. त्यामुळे एखाद्या वेळेस पाण्याची दिवस वाढू शकतात, कारण त्यानंतर कालव्याद्वारे किंवा बोगद्याद्वारे पाणी सोडणं शक्य नाही. 487 मीटरवर पाणी पातळी आल्यानंतर कालव्याचं गेट बंद होतात, तर बोगद्याचं त्या अगोदरच बंद होतात. त्यामुळे पाणी हे जरा थोडंसं जास्त राहण्याची शक्यता आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.